नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वातीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत बाजारात मिळतात तसे इन्स्टंट पोटॅटो चिप्स. अजिबात तेलकट होत नाही. चिप्स करायला एकदम सोपे असतात, पण कधी तळताना आपण काळजी घेतली नाही तर ते मऊ होतात, तेलकट होतात. तसं होऊ नये म्हणून तुम्हाला सर्व टिप्स फॉलो करायच्या आहेत. त्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला साहित्य लागणार आहे. इथे सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर बाजारासारखे चिप्स तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला लागणार आहे बटाटे, पाणी, किसणी, मीठ, एक नॅपकिन, तळण्यासाठी तेल आणि झारा. आता आपण बटाट्याची साल काढून घेऊ. त्याआधी बटाटा कुठला वापरायचा ते आधी सांगते. चिप्ससाठी शक्यतोवर इंदोरी बटाटा वापरतात, पण बटाटा कुठलाही असू द्या, पण एक काळजी घ्या, बटाटा जास्त गुळचट नको, नरम व पिचपिचा नको. बटाटा घेतला तर तो कडक बघून घ्या. बटाट्याची साईज कुठलीही चालेल, अगदी छोटाही चालेल, चिप्स करता येतील असा. टोमॅटोची आधी बटाटे हे स्वच्छ धुवून घेतले. बटाट्याची साल काढून घेऊ. बटाट्याची साल काढून झालेली आहे. बटाटे आता छान स्वच्छ धुवून ते पाण्यात ठेवायचं आहे. बटाटे साल काढून झाल्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर आपण आता ह्या पाण्यात ठेवूया. हे पाणी आता आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा ते पाऊण तास, जेणेकरून आपल्या ह्या बटाट्याला कडकपणा येईल आणि आपले चिप्स हे कुरकुरीत होतील. आता आपण बटाटे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण मिठाचं पाणी तयार करून घेऊया. 1 चम्मच हे मी मीठ घेणार आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकूया. हे पूर्ण मीठ विरघळवायचं आहे पाण्यामध्ये. मी अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे. आता हे मिठाचं पाणी आपलं रेडी आहे. आता अर्धा तास झालेला आहे. आपण हे बटाटे आता फ्रीजमधनं बाहेर काढले आहेत. हे पूर्णपणे थंड झालेले बटाटे आपण आता छान नॅपकिनने कोरडे करून घेऊया. बटाटे छान नॅपकिनने पुसून घेऊया. कारण गरम तेलामध्ये टाकल्यानंतर सगळं तेल अंगावर उडेल याची काळजी घेऊया. त्याचप्रमाणे बटाटे जर तुमचे जास्त असतील तर तुम्हाला जेवढे लागतील तेवढे तुम्ही कोरडे करून चिप्स करू शकता. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण बटाटे किसून कढईमध्ये टाकणार आहोत. आता तेल बटाटे आता हे छान किसणीने आपण चिप्स करून घेतलेले आहेत. आता आपण तेल गरम झालं की ते पाहूया. टाकल्या वरती यायला पाहिजे एवढं आपलं तेल गरम व्हायला पाहिजे. थोडं तापू देऊ अजून थोड्या वेळ. तापलेलं आहे. छोटे छोटे टिप्स सगळ्यांनी फॉलो करायच्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आता हे उलट पालट करून घेऊया. गॅसची फ्लेम ही वाढवलेली आहे. गॅसची फ्लेम कमी करायची नाही आहे. आपण बटाटा हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे बटाटा कडक होतो आणि हे वेफर हे क्रिस्पी होतात.
आता हे छान क्रिस्पी झालेले आहेत. आपण याला 1 चम्मच मिठाचं पाणी टाकूया. गॅस कमी करून मग पाणी टाकायचं आहे. जोपर्यंत चिप्स हे पूर्णपणे कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तळायचे आहेत. पाणी टाकल्यामुळे आवाज तर येईलच तेलाचा. आता आपण काढून घेऊयात. आता आपण परत दुसरी बॅच परत टाकून घेऊया बटाट्याची. पहिली बॅचला आपल्याला तळायला किती वेळ लागला ते व्हिडिओ संपूर्ण बघा. छोटे छोटे टिप्स आहेत. बटाट्याला कडकसरपणा आला की 1 चम्मच मिठाचं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यावरून. तोपर्यंत त्याआधी गॅस कमी करून घेऊया. कडकड असा आवाज येतोय. आवाज तर होईलच. ही सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मिठाचं पाणी टाकायच्या अगोदर गॅस कमी करायचा आहे, नाहीतर तेल खूपच अंगावर उडेल. याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. हे छान कुरकुरीत झाले आहेत. बघू शकता. आपण आता हे काढून घेऊ. आता आपले चिप्स हे तयार झालेले आहेत. चिप्स तळायला साधारणतः 6 मिनिटाचा वेळ लागलेला आहे. आता तुम्हाला एक चिप्स मी तोडून दाखवते. आपले चिप्स किती कुरकुरीत आलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता. किती छान त्याचा आवाज होतोय. बघू शकता. तुमच्या आवडीनुसार त्याच्यावर तुम्ही फ्लेवर टाकू शकता. तिखट, चाट मसाला हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.